अनिलजी, तुम्ही हे प्रकरण बघितलं असेल, सध्या नागपूरमध्ये आंदोलन चांगलंच चिघळत आहे, दोनही गट आक्रमक झालेले आहेत, पोलिसांवर सुद्धा हल्ला केला जातोय। तुम्ही याची काही दखल घेतली आहे का या संपूर्ण आंदोलनाची? हा, मी पाहतोय तुमच्या चॅनलवरून, परंतु मला हा प्रश्न पडतोय की औरंगजेबाची कबर हटवायची असली तर या लोकांचा विरोध काय? हे काही औरंगजेब काही यांचा सगा लागतो, यांचा सोहरा लागतो, यांचा बाप लागतो का? आणि त्याच्यामुळं हे जर का औरंगजेबाचं नावही भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचं नखही राहू नये, त्याचं केसही राहू नये, ही सर्व जनतेची भावना असताना या महाराष्ट्रातल्या देशभक्त मुस्लिमांचंही समर्थन त्याला असणं अपेक्षित आहे। परंतु काही लोक जे पाकिस्तान जिंकला तर फटाके फोडतात या मानसिकतेचे आहे, असे लोक जर विरोध करत असतील तर निश्चितपणे त्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे। आणि जे अग्निशामन दलावर जर का हल्ला करत असेल, पोलिसांवर हल्ला करत असेल तर त्यांना त्यांची किंमत मोजावीच लागेल। कारण औरंगजेबाच्या कबर नष्ट करावी, कबर हलवावी, कबर असवायला नको, ही भावना सगळ्या जनतेची भावना आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या चरणी सगळं महाराष्ट्र हा उपकृत आहे, त्यांच्या चरणी लीन आहे, त्यांना भक्तिभावाने पूजतो। आणि औरंगजेबानी ज्या अतिरेक्या प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांना हाल करून मारलं त्याचं शल्य सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे। आणि त्यामुळं विश्व हिंदू परिषदनी, बजरंग दलानी जे आंदोलन केलं होतं, लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हक्क आहे, आणि त्याचा जर का त्रास या समाजकंटकांना होत असेल तर त्याचा बंदोबस्त निश्चितपणे होईलच आणि झालाच पाहिजे।